नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर आपण सगळ्यात अगोदर उंची घ्यायची. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. उंचीचं काही नाही का, मी जे दाखवते तेच घेतली पाहिजे. तर काहींची हाईट कमी असते तर काहींची हाईट जास्त असते. कोणाला उंचीला पण जास्त आवडतं, कोणाला उंचीला आवडत नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकतात. तर आपल्याला शिवून 14 इंचाचा लागतोय, तर आपण उंची घेणार आहोत 15 इंच. तुम्ही 16 16.5 पर्यंत उंची घेऊ शकतात. तर आता 15 इंच उंची घेतली आपण, तर शिवून ब्लाऊज 14 इंचाचा होऊन जातो. आता शोल्डर टाकायचे आपल्याला 5.25 इंच. 40 साईजला आपण 5.25 इंच शोल्डर टाकूया. तसंच आपण 6 इंच मोंड्यासाठी टाकायचे. 6 इंच आपण मोंडा घेतला. आता हा आपला पाठीमागचा भाग आहे, तर गळा आहे 10 इंचाचा. तर आपण गळा घेऊ. तर गळा आपल्याला 2.5 इंचावर घ्यायचा आहे. आता वरती 2.5 घेतले तर आपण खाली 3 इंच गळ्यासाठी घेऊ. आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकतात, असं काही नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, बऱ्याच जणांना मोंड्यामध्ये प्रॉब्लेम येतो, काही तर चोन पडते. तर ते चोन येऊ नये याच्यासाठी आपण अर्धा इंच पाठीमागे यायचे. थोडं कमीच घ्या, अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी. आता 40 छातीचा चौथा भाग येतो 10 इंच. 10 इंचामध्ये आपण काय करणार आहोत, 2 इंच मिक्स करायचे 10 इंचामध्ये. बघू शकतात 12 इंच घडी आली. आपल्याला शिलाई मार्जिन आपण 2 इंच घेतलं. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला इथं 11.5 घ्यायचं आहे. वरती आपलं 12 इंच आलं तर खाली आपल्याला 11.5 घ्यायचं आहे. म्हणजे हे माप हे असं 12 इंच आलं, तर खाली आपण 11.5 इंच घेऊ. आता इथंच आपल्याला 1.5 इंच पाठीमागं घ्यायचं आहे आणि आपल्याला लाईन आखून घ्यायची. आता ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आणि हे याला आपण टच करायचं आहे. आता 1.5 इंच आपण पाठीमागच्या भागासाठी घेऊया. 1.5 इंच एकदम परफेक्ट आहे आणि 1 इंच समोरच्या मोंड्यासाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, 6 इंच आपण मोडपून घेऊ, निम्म करायचं आहे आणि इथं एक मी पॉईंट दिला. आता आपल्याला आकार देण्यासाठी काय करूया, पाठीमागचा आकार आपण अशा पद्धतीने द्यायचा आहे आणि फ्रंट आकार आपण अशा पद्धतीने घेऊया. बघू शकतात खूप सुंदर याला आकार आलाय. अशा पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आपण पाठीचा भाग पूर्ण कंप्लीट केलाय. तर आपण याची कटिंग करूया. आता जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर इथपासून तिरका आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे. इथपासून तिरका आपल्याला अर्धा इंच खाली, किंवा आपण शिवताना पण अगोदर सरळ आपण शिलाई मारून घ्यायची शोल्डरला आणि नंतर मग अर्ध्या ह्याच्यातून आपल्याला तिरकी शिलाई मारायची. त्याने पण काय होतं, शोल्डर एकदम घट्ट बसतं आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस एकदम कमी असतात. हा झाला पाठीचा भाग. आता आपल्याला फ्रंट भाग कट करायचा आहे. तर आपण हा कपडा आता खुली बाजू माझ्याकडून केली आणि बंद बाजू समोरून केली. आता सगळ्यात अगोदर आपण माप जसं आहे तसं टाकून जरी घेतलं तरी समजते. आता पाहू शकतात तुम्ही. जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे, कमी जास्त कुठंच करायचं नाही. तर प्रेस करा, थोडंसं लक्षात येऊन जाते आपल्याला जे पॉइंट आपल्याला घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला फ्रंट आकार हा इथपासून आपल्याला कट करायचा आहे. आपण पुन्हा एकदा ह्या लाईन पासून
जिथं 5.5 इंच येते तिथं आपल्याला चेक करायचे. तर हा 5.5चा पॉइंट आहे. तर बघू शकतात. आणि आपण गळा किती घेतलेला 2.5 इंच. तर 2.5 इंचावर आपण एक मार्क केले. परत एकदा आपल्याला फ्रंट गळा घ्यायचा आहे 6.5 इंच. तर त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो, असं काहीच नाही का 6.5 दाखवलं तर 6.5 घ्या. तुम्हाला जर डीप लागत असेल तर तुम्ही 7 इंचापर्यंत घेऊ शकतात, किंवा 6 लागत असेल तर 6, 6.5, 7 अशापर्यंत तुम्ही घेऊ शकतात. कारण हेवी चेस्ट असल्यामुळे तुम्हाला जास्त खाली पण गळा घेता येणार नाही किंवा व्यवस्थित वाटणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच कंपल्सरी प्रिन्सेससाठी खाली आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर पाहू शकतात. आता प्रिन्सेसला आपण आकार देणार आहोत, तर खूप व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे. तर आपल्याला जर नाही समजलं आपल्याला प्रिन्सेसला वरून पॉइंट कुठं द्यायचा, तर खालच्या बाजूने आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आणि वर आपल्याला 1 इंच, म्हणजे जवळजवळ 3.5 इंच. म्हणजे पॉइंट कुठपर्यंत आला, 11 इंचावर पॉइंट आला असं समजून घ्या. कारण अर्धा इंच वरती शोल्डर मुडपण्यात जाईल. एवढं 11.5 बसतंय, तर अर्धा इंच शोल्डर मुडपण्यात जाईल. बघू शकतात. कारण आपल्याला जर याला क्रॉस पट्टी असती तर आपल्याला समजा 1 टक्स घ्यायचा आहे, तर आपल्याला 1 इंच हा पॉइंट येऊन जातो. आता आपण आडवं माप घ्यायचं आहे 4 इंच. 40 छातीला आडवं माप आपण 4 इंच घ्या किंवा 4.25 घ्या, एकदम परफेक्ट बसते. मी दोन्ही लाईन एकत्र केल्यात. हा आपला पॉइंट आला. आता आपण इथे घेऊया 2.5 इंच. 2.5 इंच घ्या किंवा 2 इंच घ्या. जेवढं हेवी चेस्ट असल्याच्या नंतर हा भाग जेवढं तुम्ही घेणार तेवढं तुम्हाला समोरच्या बाजूला फिटिंग व्यवस्थित येऊन जाते. आता असं माप किती घेतलं आपण, 4 इंच. तर असं 3.5 घेतलं तरी पण चालतंय. मग हे माप तुम्ही इथपासून जरी चेक केलं 2.5 इंच ह्या पाठीमागच्या लाईनपासून तरी जमते. आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे इथपासून इथं, आणि नंतर मग आपण याला जोडून घेऊया. आता आपल्याला कटिंग करताना एवढी कटिंग करायची का ही लाईन आपल्याला इकडे घ्यायची आणि ही लाईन आपल्याला आता जे आपण हे 2.5 इंच आपण जे घेतले ते आपल्याला बाहेर 2.5 इंच घ्यायचे. वरती आपण अर्धा इंच घेतो का ज्यावेळेस हा टक्स आपला शिवण्यात जातो, कपडा कमी पडतो, तर त्याच्यासाठी हा टक्स आहे. तर अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउजची पूर्ण आपली कटिंग जवळजवळ पूर्ण आपलं आखून झाले. आता आपण याची कटिंग करणार आहोत. चाळीस साईजचा हा ब्लाउज आहे. परत एकदा सांगते, खूप सुंदर याची कटिंग आली. तर पाहू शकतात तुम्ही अशा पद्धतीने याची कटिंग आली. आता आपल्याला काय करायचंय, आता जो उरलेला हा भाग होता आपण आकाशामध्येच धरला नाही, तर आपल्याला तेवढा काढून टाकायचा आहे. आता आपण बाही लगेच कटिंग करणार आहोत 40 साईज मध्ये. आता 40 साईज मध्ये बाही कटिंग करताना मी तुम्हाला सांगते का मी हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते का बाही कटिंग करताना कशा पद्धतीने कटिंग झाली पाहिजे. तर 8.5 इंच जवळजवळ हा मोंडा आहे
त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. 8.5 मध्ये आपल्याला 10 इंचाची घडी आली पाहिजे. आपल्याला फक्त मग जॉईंट ह्या 2 साईडलाच द्यायचं आहे. तर पाहू शकतात आता आपल्याला सगळ्यात अगोदर बाही चेक करून घेते मी. 6 इंचाची बाही आहे, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करू. अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे 1 इंच मिक्स करायचं आहे. मग 7 इंचाची बाही आली टोटल. आता आपल्याला 3 इंच आपण डाऊन करूया. आता दंड घेर जेवढा असेल त्याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच मिक्स करू. साडेसहा दंड घेर आहे, तर त्याच्यामध्ये 1.5 इंच जरी मिक्स केलं तरी होऊन जाते, किंवा 2 इंच मिक्स करा अशा पद्धतीने. आता जिथे 8.5 ची घडी आली तर आपण तिथे एक मार्क करू. आणि नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आणि सुंदर पद्धतीने आपली बाही कटिंग होती. तर अशा पद्धतीने याची पूर्ण बाही कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.